मित्रांनो, आमच्या गावातला स्मशानसेवक महादेव त्याच्या आयुष्यातला एक असा अनुभव तुमच्यासाठी घेऊन आलोय जो ऐकून तुमच्याही अंगावर सरसरून काटे येतील. तर नेमकं त्याच्यासोबत काय घडलं होतं तेच आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. ते हिवाळ्याचे दिवस होते आणि सर्व गावकरी शेकोट्या करून घराच्या बाहेरच बसलेले होते. आम्हीही शेकोटी करून घरच्यांसोबत मस्तपैकी बाहेर गप्पा मारत बसलेलो होतो. आमच्या गप्पा चांगल्याच रंगल्या. त्यात आमच्या घरी पाहुणेही आले होते, म्हणून आमच्या गप्पांना आणखीनच उधाण आलं आणि आम्ही जवळपास 11:30 वाजेपर्यंत गप्पा मारत बाहेरच बसलो. आणि तेवढ्यातच आमच्या गावचा स्मशानसेवक महादेव हा स्मशानाकडून आमच्या दिशेने धावतच आला आणि आमच्यापासून अगदी थोड्या अंतरावर कोसळला. सर्व गावकरी घाबरले आणि अगदी धावतच त्याच्या जवळ गेले. त्याला उचलतच त्याला विचारू लागले, काय रे महादेव, काय झाले तुला? एवढं घाबरलायस का? त्याच्या संपूर्ण अंगाला घाम फुटला होता आणि त्याचं संपूर्ण अंग हे भीतीने थरथरत होतं. आम्ही त्यावेळी लहान लहान होतो. आम्ही त्याला बघून थोडंसं घाबरलोच होतो. सर्वजण त्याला विचारत होते, पण त्याची मात्र बोलायचीच हिंमत होत नव्हती. त्यानंतर गावकऱ्यांनी त्याला थोडंसं समजवलं, त्याला बसवलं आणि त्याला प्यायला पाणी वगैरे दिलं. आणि मग त्यानं थरथरतच त्याच्यासोबत नेमकं काय घडलं हे सांगायला सुरुवात केली. तो म्हणाला, अहो, मागच्याच आठवड्यातली गोष्ट आहे. स्मशानात एका लहान मुलाचं प्रेत आलं होतं आणि तुम्हाला तर माहीतच असेल की 2 वर्षाखालील जर मुलगा म्हणजे 2 वर्षाखालचं जर बाळ असेल आणि काही कारणास्तव त्याचा मृत्यू झाला तर त्याचं प्रेत जाळत नाहीत. अगदी हिंदू धर्मात सुद्धा त्या प्रेताला पुरलं जातं. त्याच्यामागे काही कारणंही आहेत. ते जर कारण तुम्हाला माहीत असतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर त्या मुलाचं प्रेत पुरलं आणि जेव्हा मी दुसऱ्या दिवशी स्मशानात सकाळी गेलो तेव्हा एक विचित्र गोष्ट माझ्या लक्षात आली. ती म्हणजे त्या लहान मुलाचं प्रेत जे काल पुरलं होतं ते अचानकच बाहेर आलेलं दिसलं. मला फारच आश्चर्य वाटलं की कालच पुरलेलं हे प्रेत अचानकच बाहेर कसं आलं. पण मला पहिले वाटलं की बहुतेक एखाद्या जनावराने वगैरे त्याला बाहेर काढलं असेल. म्हणून मी जवळ जाऊन पाहिलं आणि माझ्या अंगाचा थरकाप उडाला. कारण त्या प्रेताचं काळीजच नव्हतं. तो मुलगा जवळपास 2 वर्षाच्या आतलाच होता आणि त्याचं काळीज जे काल नीटचं पुरलं होतं आज मात्र ते काळीज अचानकच गायब झालं होतं. ते बघून मला धडकीच भरली. मला आता कळत नव्हतं की त्याचं काळीज नेमकं गेलं तरी कुठं. मी माझ्या बाबांनाही विचारलं की हा प्रकार नक्की आहे तरी काय, पण बाबाही त्यावर एकदम अचंबित झाले. कारण त्यांनीही प्रथमच बघितलं होतं की एखाद्या लहान मुलाच्या प्रेताचं काळीज अचानकच गायब झालंय. त्यानंतर मी आणि माझ्या बाबांनी आम्ही त्या प्रेताला पुन्हा पुरून टाकलं. आमच्या कुटुंबाच्या जवळपास 3-4 पिढ्या ह्या स्मशानाची सेवा करण्यात गेल्यात आणि त्यामुळे माझे बाबा आणि मीही स्मशानसेवक म्हणून कार्यरत आहोत. पण ही घटना आमच्यासाठी एकदम विलक्षण आणि विचित्र होती. त्यानंतर आज आठवड्यानंतर पुन्हा एका लहान बाळाचं प्रेत आलं आणि मला असं वाटलं की नक्की त्या दिवशी या मुलाचं काळीज गेलं तरी कुठं. आजही बहुतेक याही मुलासोबत असंच घडेल, म्हणून मी रात्रभर तिथे थांबण्याचा निर्णय घेतला. आणि मला माहीतच नव्हतं की माझ्यासोबत काय घडणार आहे. त्यानंतर काल एका मुलाचं प्रेत आलं, त्याच्यावर अंत्यसंस्कार झाले. अर्थातच त्याचं शरीर जमिनीमध्ये गाडलं गेलं आणि त्यानंतर सर्वजण आपापल्या घरी निघून गेले. माझे बाबाही घरी निघाले, पण मी त्यांना म्हणालो की माझं थोडंसं काम बाकी आहे, ते आटोपून मी घरी येतो. त्यानंतर जवळपास 12 वाजेपर्यंत सर्व काही अगदी सामान्य होतं. म्हणजेच रोजच्या सारखं. काही चिता जळत होत्या. मी लाकडं वगैरे सर्व आवरलं आणि त्या मुलाचं प्रेत जिथं गाडलं गेलं होतं त्याच्याकडेच बघत बसलो होतो. पण तेवढ्यातच एक विचित्र आणि भयावह गोष्ट माझ्या लक्षात आली. ती म्हणजे स्मशानाच्या कोपऱ्यात दूरवर एक पिंपळाचं झाड आहे आणि त्या पिंपळाच्या झाडाच्या मागून एक आकृती म्हणजे एक काळसर आकृती
हळूहळू माझ्या दिशेने येत होती. मी तिला बघितलं आणि घाबरूनच थोडं लाकडांच्या मागे लपलो. ती आकृती एकदम काळसर दिसत होती. चंद्राच्या प्रकाशात ती दूरवरून अगदी स्पष्टपणे मला कळत होतं की कोणीतरी या दिशेने येत आहे. माझ्या मनात प्रश्न आला, आयला आता वेळ झाली रात्री 12ची आणि एवढं रात्रीचं हे कोण येतंय स्मशानाच्या दिशेने. थोडी जवळ येताच माझ्या लक्षात आलं की ती सावली म्हणजेच ती आकृती ती एका बाईची होती. ते बघून माझ्या अंगावर सरसरून काठी आली, कारण जवळपास 12 वाजता ही कोण बाई स्मशानाच्या दिशेने येते असा प्रश्न माझ्या मनात अगदी कोरला गेला होता. आता थोडा वेळ उलटला आणि ती बाई झपाझपा अगदी माझ्या समोरून त्या मुलाचं प्रेत जिकडे गाडलं गेलं होतं त्या दिशेने अगदी झपाझपा निघून गेली. तिने बहुतेक तेव्हा मला पाहिलंच नव्हतं, पण समोर जाऊन तिने जे कृत्य केलं ते बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण ती बाई चक्क ती प्रेत उकरू लागली. मला ते बघून धडकीच भरली, पण मी मात्र बाहेर न जाता लपून लपून ती बाई नक्की पुढे काय करते हे बघू लागलो. आणि त्या बाईने चक्क ते प्रेत बाहेर काढलं आणि मग तिच्या सुळ्या म्हणजे तिच्या हाताची जी नखं होती ती एकदम लांब लांब आणि एकदम धारदार होती. तिने ती नखं त्याच्या पोटात खोपसली आणि त्याचं काळीज बाहेर काढलं आणि मग ते विचित्रपणे खाऊ लागली. ते बघून अगदी माझं रक्तच गोठलं. मी प्रचंड घाबरलो आणि भीतीने माझे पूर्ण हातपाय थरथरायला लागले. मी आता खूपच घाबरलो होतो आणि तेवढ्यातच नकळतच माझ्या तोंडातून एक किंकाळी बाहेर पडली आणि तेव्हाच त्या बाईने माझ्याकडे झटकन मान आवळवली आणि तिचा तो भयावह चेहरा पाहून तर माझ्या अंगावर पुन्हा काटे आले, कारण तिचा चेहरा फारच विकृत आणि विचित्र होता. म्हणजे तिचे डोळे बाहेर आलेले आणि तिचा पूर्ण चेहरा एकदम जळाल्यासारखा आणि तिच्या तोंडातून थोडं थोडं मांस म्हणजेच मांसाचे लचके का लचके खाली पडत होते आणि तिचं हसू एकदम भयानक, म्हणजे कोणालाही बघून भीती वाटेल. त्याच्यानंतर ती उभी राहिली. तिच्या हातात त्या मुलाचं काळीज अर्ध खाल्लेलं आणि अर्ध तिच्या हातातच होतं. त्या मुलाचं पूर्ण ती म्हणजे जी बॉडी होती ती पूर्ण छिन्न विछिन्न अवस्थेत खालीच पडलेली आणि ते अर्ध काळीज घेऊन ती हळूहळू आता लंगडत लंगडत माझ्या दिशेने येत होती. आणि तेवढ्यातच माझं लक्ष तिच्या पायाकडे गेलं आणि पुन्हा मला धडकी भरली, कारण तिचे पाय चक्क उलटे होते. हो, तिचे दोन्हीही पाय उलट्या दिशेने वळालेले होते. आता मला खात्री पटली होती की ही बाई कोणतीच साधी बाई नसून हा काहीतरी विचित्र प्रकार आहे. हा नक्कीच काहीतरी भूतबाधेचा प्रकार दिसतोय असं मला कळताच मी जीवाच्या आकांतानं उरला सुरला त्राणही एकवटला आणि स्मशानातून बाहेर धाव घेतली. अगदी 10-15 मिनिटं धावल्यानंतर मी आता गावात पोहोचलोय. त्यानंतर सर्व गावकऱ्यांना आता कळालं होतं की त्याची अवस्था अशी का झालीये आणि त्याच्या अंगावर एवढा घाम का फुटलाय ते. तेवढ्यातच काही गावकरी त्याला समर्थन करत होते आणि काही जण म्हणत होते, काहीही फेकतो ह्या, असं कुठं असतंय भाई, बहुतेक तुला भास झाला असेल. त्यानंतर त्यावर तो खूपच रागावला. मी काय खोटं बोलतोय काय? तुम्हाला जर डाऊट असेल तर चला माझ्यासोबत आणि स्वतःच्या डोळ्यांनी बघा. त्यानंतर अगदी काही गावकरी म्हणजे सरपंच, पाटील आणि गावातली काही शहाणी मंडळी म्हणजे त्यात माझे आजोबाई होते, ते सुद्धा त्या मुलाचं प्रेत बघण्यासाठी तिथून निघाले. त्याच्या बाबालाही बोलवण्यात आलं. त्यानंतर त्याचे बाबा तिथे आले आणि आधी त्याच्यावर खूप ओरडली. तुला कोणी सांगितलं होतं तिथे थांबायला? मी तर बोलतच होतो की घरी चल. पण त्याने त्यावर काहीही उत्तर दिलं नाही. अगदी खाली मान घालून त्यांचं बोलणं ऐकतच राहिला. त्याचे बाबाही त्यांच्या सोबत गेले. आम्हा मुलांना मात्र सगळ्यांनी घरी पाठवून दिलं. पण मला मात्र आता उत्सुकता लागली होती की नक्की त्याच्यासोबत काय घडलंय आणि तो जो बोलतोय ते अगदी खरं आहे की असंच फेकतोय किंवा त्याला भास झालाय. त्यानंतर 10-15 मिनिटातच आजोबा घरी आले. तोपर्यंत आईने आणि आजीने आम्हा मुलांना झोपी घातले होतं. पण मी मात्र त्या उत्सुकतेपोटी झोपलोच नव्हतो. फक्त अंगावर घेऊन तसाच पडून राहिलो होतो. जेव्हा आजोबा घरी आले तेव्हा घड्याळात वाजले होते जवळपास 12:30. तेवढ्याच रात्री आजोबांनी बाहेरच अंघोळ केली आणि मग अंगारा लावून घरात आले. त्यानंतर ते एकदम हळू आवाजात कुजबुजत,
घरच्यांना तो सर्व प्रसंग सांगू लागले. ते म्हणाले, अरे तू माधू बोलतोय ते अगदी खरं आहे. म्हणजे आम्ही जेव्हा स्मशानात गेलो तेव्हा तिथे एका लहान मुलाचं प्रेत पडलेलं होतं आणि ते प्रेत एकदम छिन्न विछिन्न अवस्थेत होतं. म्हणजे माणसालाही पाहून किळस येईल. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्या मुलाचं काळीज गायब होतं. अर्थातच त्या मुलाच्या शरीरात काळीजच नव्हतं. आजूबाजूला सर्वत्र रक्त पडलेलं होतं आणि तिथे एकदम विचित्र आणि घाणेरडा दर्पही येत होता. बहुतेक महादू म्हणतोय ते खरं आहे. त्या घटनेनंतर अनेक गावकऱ्यांना ती बाई तिथे दिसायला लागली आणि विशेष करून जेव्हा एखाद्या लहान मुलाचं प्रेत पुरलं जाईल तेव्हा ती बाई हमखास दिसत असे. त्यामुळं गावकऱ्यांनी आणि त्या स्मशानसेवकाने असा निर्णय घेतला की आजूबाजूचं असो किंवा आमच्या गावातलं जर एखाद्या लहान मुलाचा मृत्यू झाला तर त्याला स्मशानात अजिबातच पुरायचं नाही. तेव्हापासून त्याला गावाच्या वेशीपाशी पुरतात. अर्थातच गावातल्या एका लहान मुलाचा मृत्यू झाला म्हणजे काहीही कारणास्तव हो तर ते मूल 2 वर्षाच्या आतलं असेल तर त्याला गावाच्या वेशीपाशी पुरतात. आणि तेव्हापासून त्याचं प्रेत बाहेर येताना कोणालाही दिसलं नाही. पण तेव्हापासून मात्र स्मशानसेवक महादेव हा रात्री 9 वाजले की घरी पळून यायचा. पण त्यानंतर हळूहळू त्याची नजर मिली. म्हणजे तो त्याचे वडील वारल्यानंतर आता 10-12 वर्षे उलटून गेलीत तेव्हापासून तो स्मशानसेवकाचं कार्य करतोय. त्यानंतर त्याला खूप विचित्र विचित्र अनुभवही आलेत. अनेक वेळा तर त्याच्या जीवावरही बेतलंय. पण तो अजिबातच आता घाबरत नाही. आता त्याची पूर्ण नजर मेलीये. तो कधी कधी आम्हालाही काही अनुभव सांगतो आणि ते अनुभव ऐकून आमच्याही अंगावर काटे येतात. पण तो अनुभव एक असा आहे ज्याची छाप अजूनही माधूच्या नजरेत आपल्याला ओळखू येते. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला अनुभव? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, जर तुम्हाला माहीत असेल की 2 वर्षाखाली जर एखादं बाळ वारलं तर त्याचं म्हणजे शव हे जाळत नसून पुरतात का, याचं उत्तर मला नक्कीच कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जर तुम्हाला अजूनही काही स्मशानसेवकाचे अनुभव ऐकायला आवडतील तरी मला कमेंट करून नक्की कळवा. तर चला मग भेटूया परवा एका नवीन आणि सत्य थरारक घटनेसह. धन्यवाद.